मंडळी रामराम. हे सविस्तर मुलाखत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या शेतामध्ये वावरामध्ये सीताफळची फळबाग किंवा इतर फळबाग लावावी की नाही लावावी असा प्रश्न आपल्या मनामध्ये येणार आहे. कारण एका आपल्या शेतकरी बांधवांनी सीताफळची फळबाग या काळ्या वावरामध्ये केली होती. 2 महिन्या अगोदर संपूर्णपणे हिरवगार असणार हे वावर, संपूर्णपणे फळबागचे खोळं, सीताफळचे खोळं हे उपटून घेतले JCBनं आणि पेटवून दिले. पूर्णपणे खर्च जो आहे तो त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा वाया गेला. याचे काय कारणे आहेत? शेतकऱ्यांनी हा निर्णय का बरं घेतला की त्यांना जीव लावून तयार केलेली फळबाग हे JCBनं काढून घ्यायला लागली. ही सविस्तर खुली चर्चा आज आपण एक शेतकरी आहेत आपले यांच्यासोबत करणार आहे. म्हणजे जे आपल्या शेतकरी बांधवांना सीताफळची फळबाग लावायची असेल किंवा इतर कोणती फळबाग लावायची असेल त्यांच्यासाठी हे मुलाखत एक चांगल्या पद्धतीनं होणार आहे. काका नमस्कार. 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 आपला संपूर्ण परिचय शेतकरी बांधवांना द्या. नमस्कार, मी सुधीर दंडोपंत धरमकर, राहणार दहिगाव, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला. सीताफळची फळबाग लावायची आहे हा विचार आपल्या मनामध्ये आला. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सीताफळची बाग लावायची याच्यासाठी आम्ही 4 मित्र एकत्रित हे केलं होतं की बाबा एक खापरखेडचे आमचे मित्र आहेत, माझा चुलत भाऊ आहे एक दहिगावचा सतीश धरमकर म्हणून, आणि मी असं आम्ही 3-4 जणांनी मिळून ही फळबाग आम्ही 2019मध्ये लागवण केली. आणि त्यानंतर 2022मध्ये 3 वर्षानंतर त्याला फळं वगैरे यायला सुरुवात झाली. 3 वर्ष त्याला आम्ही पाणी वगैरे देऊन समजा चांगली जगवली, उन्हाळ्यात त्याला पाणी दिलं. त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की बाबा सीताफळाला फळं चांगल्या प्रकारचे लागले, परंतु मार्केटचे रेट काही पाहिजे त्याप्रमाणे मिळाले नाहीत. मार्केट भेटलंच नाही, म्हणजे भावच नव्हते. तरी आम्ही म्हटलं बा ठीक आहे, पहिलं वर्ष आहे, फळं कमी लागले, चालून जाईल. नंतर दुसरा सीझन आला, दुसऱ्या सीझनमध्ये तसंच झालं, फळं भरपूर लागले. व्यापारी हो म्हणायचे की बा आम्ही घेतो, आणि त्यांची मनमानी त्याला पाहिजे त्या भावात द्यायचे. हे सगळं आम्ही कंटाळून गेलो या गोष्टीला. त्यामुळे आम्ही मग ते म्हटलं बाबा आता आपल्याला हे करायचंच नाही, आपल्याला हे बागच काढायची. आणि त्याच्यावर येणारी किडी व रोग यालाही कंटाळलो होतो. बरं. हां, म्हणजे पहिलं जे मुख्य कारण आहे की शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत करून, पैसे लावून, लाख रुपये खर्च करून, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, फवारणी, लेबर, मग शेतकऱ्यांचं काम केलं, मातीतून सोनं पिकवलं, परंतु व्यापाऱ्यांनी किंवा मार्केटनी ते साथ दिली नाही. बरोबर आहे. आणि परिणामी एका शेतकऱ्याला आपलं स्वप्न हे जाग्यावर थांबावं लागलं. कारण एक फळबाग असावी प्रत्येक शेतकरी बांधवांचं स्वप्न असते. तसे आमच्या धरमकर काकांचं स्वप्न होतं की आपली एक फळबाग असावी. त्यांनी सुरुवात केली 19 पासून, मित्रासोबत घेतले. परंतु ज्या वावरामध्ये आपण उभी आहे या वावरामध्ये हिरवगार एक फळबाग होती, पण आज पूर्णपणे नांगरून वावर तयार आहे. बघा, आपण लागवड केली सीताफळची, हो. तर व्हेरायटी कुठली आणली होती आणि नियोजन कसं केलं सुरुवातीला? आम्ही व्हेरायटी आणली होती सुपर गोल्डन म्हणून, जी पंढरपूर जवळ एक गाव आहे, तिथनं आम्ही आणली होती. तर त्या लोकांनी आम्हाला म्हणजे कलम विकताना खूप अशा आशा दाखवल्या की बा हे फळ मॉलमध्ये या भावात जाते, मार्केटमध्ये या भावात जाते, आम्ही या भावात विकतो, तुम्ही हमखास लावा, आम्ही तुमच्याजवळून व्यापारी पाठवू, हे पाठवू. परंतु ते काहीच नाही. त्या लोकांचा एकच उद्देश आहे, कलमा विकणे आणि भरपूर पैसे कमावणे. पुढे त्या शेतकऱ्याचं काय होते साधा एक फोन सुद्धा द्यायचा आला नाही. बरोबर आहे. आणि निसर्गाचं असं झालं की याला 2 वर्ष मागचे खूप पाऊस आला. खूप पावसामुळे फळाची फुलगळ खूप झाली, बुरशीजन्य रोग खूप आले. त्याही परिस्थितीत आम्ही स्प्रे वगैरे हे करून त्याची निगा राखून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतलं, परंतु भावच नाही. म्हणजे एक मुख्य कारण जर झालं तर मार्केटमुळे आपण फळबाग बस मार्केटमुळे काहीच मार्केट नाही आपल्याकडे. आणि हा जो वाण आहे हा आपलं जे गावरान सीताफळ आहे, जसं आपलं बालानगर म्हणून येते, जे जंगल वगैरे यातून येतात, समजा पाळपट्टीतून येणारा जो सीताफळ आहे, तो सीझन संपल्यानंतर आपल्या याचा सीझन चालू होते. थोडी लेट व्हेरायटी आहे. आणि फळं खरोखर चांगले आहेत आणि गोडवा खूप आहे, बियाचं प्रमाण कमी आहे, गराचं प्रमाण भरपूर आहे. बिलकुल म्हणजे चमच्यानं खायचं इतकं सुंदर फळ आहे. परंतु आता कसं आहे, रेट नाही, काही नाही. बरं. त्यामुळे आम्हाला ते काढावं लागलं, बाकी काहीच नाही. आपल्या ज्या मित्रांसोबत आपण सुरुवात केली होती त्यांची फळबाग अजूनही कायम आहे की नाही? त्यांनी पण काढली, मी सर्वात शेवटी काढली, त्यांनी माझ्या आधी काढली. म्हणजे सर्वांचा प्रश्न होता मार्केट. कारण हा जो भाग आहे हा इथे विदर्भात, आणि विदर्भात अशी मोठी मार्केट आहे ज्या नागपूर. हो. आणि इथून नागपूर जायचं म्हटल्यानंतर 250-300 किलोमीटर आहे. म्हणजे
ट्रॅव्हलिंगचा खर्च आला किंवा तेवढा मग माल निघाला तेवढा माल निघायला पाहिजे. बरोबर आहे. तर हा एक विषय आहे. लांबच्या मार्केटला पाठवायसाठी तेवढा बल्कमध्ये माल निघायला पाहिजे. हा म्हणजे आपण जे पश्चिम महाराष्ट्रासाठी पाहतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सर्वात मोठी मार्केट आहे. पुणे, मुंबई असेल, इकडे वाशिम, लातूर असेल, हे मार्केट मोठे आहेत आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना ते परवडते. बरोबर आहे. ठीक आहे. आता हे आपली बाग जी आहे ही किती एकरामध्ये होती? ही होती 2 एकरामध्ये. 900 ते 1000 झाडं होते. 900 ते 1000 झाडं होते. आणि साधारणतः खर्च किती आपण केला आणि उत्पन्न त्यातून किती भेटलं या वर्षामध्ये? आता खर्च तर कसा, मी तर शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गतच ही बाग लावली होती. शासनाने आपल्याला त्याचा पैसे पण दिले. अच्छा. तरी पण असं फारसं आता 3 वर्ष माझे जवळपास 6 वर्ष गेले याच्यात. 6 वर्षाच्या मानाने 1 लाख रुपये उत्पन्न झालं फक्त खर्च वजा जाता. 1 वर्ष 6 वर्षात 6 वर्षात 2 आणि जे एकरात पिकं गेले आपले ते विषय वेगळा. तो काही हेच नाही. पण माझं कसं होतं, माझं हे जे आहे ना, हे 2 ओळीतलं अंतर 15 फुटाचं होतं. त्यामुळे मधात मी तूर, हरभरा असे अंतर घेतलं 3-4 वर्ष. हो. म्हणजे सरकारचं काम केलं, जे काय योजना द्यायच्या दिली, शेतकऱ्याचं काम केलं, सोनं पिकवलं, परंतु फक्त मार्केट आणि बाजारभावामुळे बाग काढायला लागली. आणि असे बरेच शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत, किंवा पेरूची असो, संत्रा असो, आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे आपली मार्केटची सीताफळची आहे. आता आमच्या भागामध्ये जो पट्टा आहे सीताफळ नसल्यासारखाच आहे आपल्या भागामध्ये. नाही सारखंच आपल्या जिल्ह्यामध्ये जो आहे. म्हणूनच आम्ही नवीन प्रयोग चालू केला. म्हटलं चला थोडं बहुत आपण म्हटलं या नवीन एका याच्याकडे वळू. संत्रा आहे आता, समजा अकोटकडे संत्रा आहे, इकडे आपल्या गावाच्या बाजूला दानापूर वगैरे या भागात काही लोकांचा संत्रा आहे, बेलखेडला संत्रा आहे. म्हटलं आपण सीताफळ करू. आपल्या शेतात संत्रा येत नाही, म्हटलं आपण दुसरं हे करू. बरोबर आहे. सीताफळ लावताना आपल्या भावना काय होत्या आणि ते काढताना काय दुःख झालं का मग? अरे वा, खूप कठीण परिस्थिती आहे साहेब. लावताना रक्त ओतलं आम्ही यात की बघ कसं आपण हे करायचं, किती हे करायचं. इतकं काटेकोर नियोजन केलं. काळाच्या दिवशी तर मी साहेब म्हणजे येऊ शकलो नाही शेतात. नाही म्हटलं आपण ते पाहूच शकणार नाही. म्हणजे हे शेतकऱ्याचा प्रचंड प्रेम. फळबाग काढायचा विषय JCB ना, पण शेतकरी पाहू शकला नाही. मी शेतात आलोच नाही. मी त्याला सांगितलं, म्हटलं बाबा रे अशी झाडं आहेत, अशी तू 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप काढ आणि असा ढीग मारून दे. म्हणजे यातून तुम्ही अंदाज लावू शकता की शेतकऱ्यांच्या फळबागवर किती प्रेम होतं, किती आत्मा दुखला असेल. पण मार्केटमुळे शेवटी हार मानावी लागली. तर पुढचं भविष्य आपल्या शेतीमध्ये काय असणार आहे आता? बस आता पारंपरिक पिकं घ्यायची. थोडंसं आता आहे विचार किंवा पपई वगैरे लावून असं थोडंसं हे करायचं. सुरुवात थोडीशी थोड्या प्रमाणात. असं इतकं मोठं शेत नाही आपल्याला हे करायचं. बरोबर. कारण माझं शेत असं रोडवर असल्यामुळे मला असं वाटतं आपण रोडवर जरी घेऊन बसलो तरी विकल्या जाईल एवढ्या प्रमाणात सुरुवात करायची आहे. लिमिटेड बेसवर की जे आपण स्वतः हाताने विकू शकू. नाही व्यापारी आला तर. तर असे आमचे धरमकर काका राहणार तेल्लारा, जिल्हा अकोला, असे थोडक्यात आपण सविस्तर खुली चर्चा केलेली आहे. सीताफळची बाग हा विषय होता आपला. जे आपण कृषी संवाद दौरा आहे प्रवास चालू केलेला आहे, ज्यामध्ये विविध शेतकरी बांधवांच्या मुलाखती घेतो, त्यांच्यापर्यंत पोहोचतो, त्यांच्या काय भावना आहेत तर ते आपण त्या ठिकाणी व्यक्त केल्या आहे आणि काकांसुद्धा मुलाखत आपण घेतलेली. मला एक अजून सांगायचं आहे सगळ्या शेतकरी बांधवांना, आपण यशोगाथा खूप ऐकल्या वाचल्या. बरोबर. की ज्यामुळे या शेतकऱ्यांना इतक्या लाखो रुपये कमावलं. पण हे अशा वेदना ज्या आहेत ह्या फार कमी येतात. आणि कोणी सांगतही नाही. ही खूप मोठं दुःख आहे. कारण 100 पोरातून 10 पोरं पास होतात, त्याचं कौतुक होते, परंतु जे 90 नापास होतात त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. हा नापासचाच प्रकार आहे हा शेतीतला. बरोबर आहे. तर असा विषय, तुमचे काही जर प्रश्न असतील तुम्ही कमेंट करा, आपण नक्कीच यावर विचार करू आणि त्या विषयावर बोलू. या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी थांबणार येताच आणि अशा बऱ्याचशा व्हिडिओ आतापर्यंत तुमच्यापर्यंत येत राहतील. त्या तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय जवान, जय किसान. जय किसान.